एक्सप्रेस आहे रोहित वनगा, दुसऱ्या बाजूने रोहित सुरेश मरले. दोन्ही खेळाडूंना अभिनंदन. ग्रँड फिनाले मध्ये दाखल झालेले आहेत त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आम्ही व्यक्त करीत आहोत. आदरणीय सदू गणेशकर यांच्या देखील माध्यमातून दोन्ही खेळाडूंकरिता प्रत्येकी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जोर गजराला पाहिजे. आपल्या संघाला ग्रँड फिनाले पर्यंत घेऊन जाण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी अदा केलेल्या आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आता आपण वळूयात एलिमिनेटर 3 कडे आणि या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा फेरबदल या सामन्याकरिता ऐकूयात आवाज रायसलचा मिस्टर सूरज जाधव. थँक्यू. धन्यवाद. नुकतंच आपण आवाज ऐकला दीपेश कंडी सरांचा. बघा गुरुटा किंग संघाला विनंती असेल की आपला 12th मॅन 12 खेळाडू दोन्ही टीमचा इथे हजर करायचा आहे. अजित पाटील आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवर. मेंढटी पॉवर प्लेचं पहिलं षटक बंधनकारक आहे आणि पहिल्याच बॉलवर आपण पहिला चौकार आलाय. दुसरा चेंडू डॉट डिलिव्हरीचे सांगता होते. यावेळेस अनिल डुकलेच्या बॅट मधून ऑन साइडला पुल केला. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. बघा 3 बॉल हाताळले गेलेत आणि फलकावर धाबा एकंदरीत आपण पाहिलं तर 8 धाबा पाहायला मिळतील. ते अजित पाटील सारखा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहिलं तर वाकडी बसवलेल्या टीम कडून एक आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय. त्यावेळेस स्टेटचा फटका खेळला होता बॅक टू द बॉलर. ज्या ठिकाणी अजित पाटील आपल्याला पाहायला मिळतो स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू स्टॉप करत असताना. इथे 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. फलकावर धावा एकंदरीत आपण पाहिल्या तर अनिल डुकलेनं देखील चांगली सुरुवात केली. त्याचा पार्टनर आपण पाहिला ऋषी तरे लोअर फुल टॉस. चेंडू आणि फलीचा याही वेळेस चांगला संपर्क दिला नाहीये. इथे 5 बॉलचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि फक्त 8 धाबा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. बघा पॉवर प्लेचे षटक आहे आणि 2 संघ एकमेकांविरोधात एलिमिनेटरचा सामना आहे आणि एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये लढत असताना ऑन साइडला लॅप केलाय आणि यावेळेस सलगचा तिसरा चौकार पाहायला मिळतोय. इथे पहिलं षटक मार्गावर आलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस अनिल डुकलेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतील 12 धावा 3 चौकार. पहिलं षटक संपलाय आणि देऊयात एक आपण डीजेला संधी. षटकाच्या समाप्ती अखेरीस 12 धाबा फलकावर आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच मिस्टर उगम जाधव या खेळाडूला आपण पाहतोय राईट ओव्हर द विकेट न सुरुवात केली. ज्यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल अविनाश पवारच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसाल होता. बघा अविनाश पवारला आपण पाहिलं तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. पंच दर्शवतात की बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावर देखील ऍड केली जाते. बघा संघाची टोटल 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेलाय. बघा उगम जाधवने काय चेंडू हाताला गेला होता. हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु ज्या ठिकाणी ऋषी तरे तीच भोपोली गावातून बिलॉंग करतोय. बॅट बॉटमचा चांगला वापर करून दिला नाहीये परंतु ज्या ठिकाणी अविनाश पवारला आपण पाहिलं की गरज नसताना देखील डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता कारण की मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती ग्रोडा 11 संघाकडून. यावेळेस आणि डुकलेच्या बॅट मधून क्लास टायमिंग जणू की बॉलला पंख म्हणून फुटले होते की काय. चेंडू सरळ निघून जातोय. स्टँड ऑन डिलिव्हर शॉट.
बघा षटकार आल्यानंतर संघाची टोटल 19 आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं चेंडूला खेळल्या दोन फिल्डर भाग मिल्का भागची आठवण करून देतात, परंतु याही वेळेस अनिल डुकले इज ऑन फायर आणि चेंडू सरळ निघून जातो सीमारेषा पार बॉन्ड लाईनच्या बाहेर. गुड शॉट. 4 स्थाप फलकावर धाबा एकंदरीत आपण पाहिला तर 23 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. इथे 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बघा जर का मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी उगम जाधवनं हाताळलेला पहिला बॉल अविनाश पवार जर का चेंडूची फेकी केली नसती ना तर ऋषी तरे या खेळाडूला कुठेतरी उगम जाधवनं थांबवलं असतं, परंतु ज्या ठिकाणी आपण पाहिलं नॉन स्ट्रायकर एंडवरून अनिल डुकले स्ट्राईकवर जसा पोहोचला आणि स्ट्राईकवर पोहोचल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इज ऑन फायर होतोय. यस, अच्छी गेंदों का सम्मान करना जानते हैं अनिल डुकले और बुरी गेंदों का अपमान करना भी जानते हैं. यस नोहाने या दोन गोष्टींचा वेळ आणि वापर करत असताना दोन खेळाडूंमध्ये आखो मी इशारा झालाय. बघा एकाचं रूपांतर 2 मध्ये देखील झालं आणि 2 धावा देखील धावफलकावर ऍड केल्या जातील. संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली जाऊन पोहोचले गेले 25 या आकड्यावर. बघा एकंदरीत आपण पाहिले तर 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. उगम जाधव आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवर. बघा गुरुडा किंग संघाकडून देखील आपण पाहिला तर अनिल डुकले आणि ऋषी तरे. हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडे तर चेंडू थोडासा ऑफ स्टंप पिचिंग पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये अविनाश पवार आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलचे सांगता होत असताना इथे 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. बघा पॉवर प्लेच्या षटकातना अनिल डुकले शेवटचा बॉल आहे. यावेळी स्टेटचा फटका खेळलाय ज्या ठिकाणी आपल्याला लोकेश पाहायला मिळतोय चांगली फिल्डिंग करत असताना. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात होता. 1 बाउंड चेंडूला उचलला फेकी केली त्यात याही बॉलवर एक सिंगल येते. बघा इथे पॉवर प्लेचा 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धाव फलकावर धावा आपण पाहिल्या तर एकंदरीत 26 या आकड्यावर धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. वेलकम बॅक. बोलूयात पुन्हा मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या षटकाला सुरुवात होते. पुन्हा अजित पानेर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला 2 फिल्डर मध्ये आपल्याला पाहिला इनटू द गॅप चेंडू सरळ निघून जातोय. अनिल डुकले नावाचा शंखनाद करत सीमारेषा पार बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. 4 बघा अनिल डुकलेला आपण पाहिलं तर हा एलिमिटरचा सामना पाहायला मिळतोय, कारण की दोन्ही संघ आपण पाहिले तर मजबूत स्थितीचे आहेत आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ऋषी तरे अनिल डुकले काय सुरुवात करत असताना याही वेळेस लॅप केल्या, परंतु ज्या ठिकाणी फिल्डरच्या दस्तकावर मस्तक देऊन चेंडू निघून गेला. स्टँड ऑन डिलिव्हर अनिल डुकलेच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक. षटकार. 6 अनिल डुकले इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये होत असताना. बघा ऋषी तरेला आपण पाहिलं फक्त 1 बॉल खेळलाय आणि ऋषी तरेनं आपलं अकाउंट देखील ओपन केलं नाहीये. बाकीचं काम मैदानाच्या आतमध्ये अनिल डुकले करत असताना ऑन साइडला फक्त जंटल पुश केलं गेलं होतं. बॉलला ऑन द राईस म्हणून केलं. एक सिंगल धाव फलकावर ऍड होते. संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर 37 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. इथे 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बघा अजित पानेराला देखील आपण पाहिलं थोडासा महागडा म्हणून ठरला जातोय. ऑन साइडला बघा ऋषी तरेला माहिती आहे की एका बाजूने आपण पाहिलं तर अनिल डुकल्यासारखा फलंदाज इन्फॉर्म आहे आणि ज्याच्या बॅट मधून सहजपणे षटकार आणि चौकार पाहायला मिळतील मग त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे आणि तेच ऋषी तरेनं केलंय. एक सिंगल काढली. एक सिंगल काढल्यानंतर संघाची टोटल आपण पाहिली 38 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. अनिल डुकलेच्या बॅट मधून ज्या ठिकाणी सतीश मोर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच केलं होतं चेंडूला आणि चेंडू सरळ निघून जातोय. स्टँड ऑन डिलिव्हर. षटकार. 6 काय बॅटिंग केली जाते. फॅन्टॅस्टिक माइंड ब्लोईंग स्ट्रोक मिस्टर अनिल डुकलेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. बघा अनिल डुकलेला आपण पाहिलं ना तर वैयक्तिक जर का पाहिलं ना
तर 42च्या धावांवर खेळत असताना संघाची टोटल 44 वर आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला इंटू द गॅप आणि डुकल्याच्या बॅट मधून याही वेळेस चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. पंच दर्शवतात इट इज अ नो बॉल. नो +4 टोटल 5. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील की डीआरसी मांग केलंय. रिव्ह्यू देखील आपल्याला पाहायला मिळते. हाईट फॅक्टर म्हणून आपण देखील पाहू शकताय. इट इज अ फेअर डिलिव्हरी आहे. षटक जर का आपण पाहिलं तर इथे संपले गेले आहे. 3 बघा म्हणजे शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं तर एकंदरीत फक्त आणि फक्त 4 धावा पाहायला मिळतील. म्हणजे चौकार येतोय. चौकार आल्यानंतर संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली इथे 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस फलकावर धावा एकंदरीत आपण पाहिल्या 48-48 या आकड्यावर मात्र पोहोचल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर अजित पाणेरा पहिलं षटक हाताळत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. उगम जाधवला देखील आपण पाहिलं की दुसरं षटक ज्यांना हाताला गेलं 13 धावा खर्च केल्या. परंतु तिसरं षटक आपण पाहिलं अजित पाणेरा थोडासा महागडा ठरलाय. म्हणजे त्या षटकामध्ये तब्बल 22 धावांची लयलूट केली गेली. म्हणजे 48 धावा वैयक्तिक आपण पाहिल्या. बघा अनिल डुकलेला आपण पाहिलं तर 16 बॉल मध्ये ना 46 धावांवर वैयक्तिक खेळत असताना बघा खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पंकज पाटील ना या मॅच मध्ये पहिलं हाफ सेंचुरी ठोकण्याचा विक्रम केला होता. ऋषी तरे यावेळेस चांगला फटका खेळलाय. ज्या ठिकाणी आपल्याला फिल्डर पाहायला मिळेल सतीश मोर. बघा थोडासा पंबल झाला परंतु 2 खेळाडू इतके चतुर आणि चालाक आहेत ना ऋषी तेरे आणि अनिल डुकले. वेगावर स्वार करत असताना याही बॉलवर 2 धावा घेतल्या. बघा संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली 3.1 बॉल मध्ये 50 धावा ठोकल्यात. ऋषी तेरे ऑन साइडला स्मॅच केल्या. ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थांबा दर्शवला अनिल डुकलेनं. एकच धावेवर मात्र षटक पाय व्हावं लागेल. 1 धाव धावफलकावर पाहू शकताय. तर संघाची टोटल 51 वर जाऊन पोहोचले आहे. $51 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहू शकताय. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. उगम जाधव पुन्हा बॉलिंग ट्रॅक वर पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट न सुरुवात करतोय. यावेळेस ऑन साइडला स्मॅच केलाय आणि चेंडूला घडवला हवाई सपार. अनिल डुकले आपली बॅट दाखवायची आहे. जोरदार डान्सचा गजर करायचा आहे. वेल प्लेट मिस्टर अनिल डुकले 52 धावांची लयलूट केली 17 बॉल मध्ये. क्या बात है. औंढाणी गावातून बिलॉंग करणारा खेळाडू एक अष्टपैलू दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि सातत्याने आपण पाहतोय एसटीएमपीएल च्या 9व्या हंगामामध्ये अनिल डुकलेनं देखील आपलं नाव लौकिक केलंय. येस साधने सन्माननीय जयवंत गुरोडा. बघा गुरोडा किंग संघाचे संघ मालक आहेत आणि अनिल डुकले करिता 500 रुपयाच्या तब्बल रोख कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतील. राहुल वायडा त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकताय 200 रुपयाच्या कॅश प्राइज आपल्याला देखील पाहायला मिळतील. एक सिंगल धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. बघा इथे 4 बॉलचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला एकंदरीत संपला गेलाय. संघाची टोटल 58 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले गेलाय. ऑन साइड गल्लीच्या रिजन मध्ये ज्या ठिकाणी एक फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळतो. इथे फेकी थोडीशी खराब केली. सतीश मोर बॅकअप करीत येत असताना एक सिंगल धाव धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळते. बघा इथे 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये देखील संपलाय आणि 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर गुरोडा किंग संघ 59
या आकड्यावर पाहायला मिळते. चौथ्या षटकातला शेवटचा बॉल आहे. एस वे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता उगम जाधवला आपण पाहू शकताय. एक अतिरिक्त धाव, बघा एक अव्वांतर धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल आणि संघाची टोटल इथे 60 वर पोहोचले. यावेळेस लांबी कमी उंची जास्त. बॅक टू द बॉलर उगम जाधव स्वतः आलाय. बघा थोडस बॅलन्सिंग मात्र चुकलं गेलंय. जर का मिड ऑफ आणि मिड ऑन कव्हर पॉइंट मध्ये जर का फिल्डर असता तर आणखीन देखील आपल्याला झेल परिपूर्ण पाहायला मिळाला असता. परंतु या बॉलवर एकंदरीत आपण पाहू शकताय 2 धावा धाव फलकावर देखील पाहायला मिळतील आणि संघाची टोटल 62 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. हे साधने सन्माननीय राकेशजी पाटील मॅन फ्रॉम गोवाडे त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील STMPL मध्ये सहर्ष स्वागत आहे. बघा खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर काय जबरदस्त पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अनिल डुकले आणि ऋषी तरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण की 62 धावा धाव फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. ओ माय गॉड, बघा इथे गोलंदाज जर का आपण पाहिला ना तर सुजित बसवत येतो आणि इथे कहीं पे निघाय कहीं पे निशाणा. या सिच्युएशन मध्ये चेंडू हाताळणी करत असताना चेंडू आपण पाहिला तर नो चेंडूची हाताळणी केली. इट इज अ नो बॉल सिग्नल आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आपण पाहिला तर फ्रीटचा इशारा देखील दिला जातोय. ऋषी तरेकरिता फ्रीट ऑन आहे. यावेळेस ऑन साइडला ज्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळेल लोकेश. चांगली फिल्डिंग करत असताना यावेळेस जर का आपण पाहिलं तर एक सिंगल येते. फ्रीट बॉलवर काही मोठा फटका आला नाहीये. हे साधन सन्माननीय नागेश पाडेकर यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर अनिल डुकलेच्या ज्या खेळीकरिता जे हाफ सेंचुरी आले ना त्यांच्याकडून आपण देखील पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहे. जयवंत गुरडे यांच्याकडून 500 असतील आणि सुनील वेडगा यांच्याकडून 500, राहुल वैडा यांच्याकडून 200 आणि नागेश पाडेकर यांच्याकडून 500. यावेळेस आणखीन अनिल डुकलेच्या बॅट मधून चेंडूला स्मॅच केला आणि चेंडूला सरळ लँडिंग केलाय. षटकार 6. शालिमभाई गुबेरे यांचं देखील आगमन आहे आणि त्यानंतर पापू राऊत यांचं देखील या मॅच मध्ये सहर्ष स्वागत आहे. बघा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ऋषी तरेला फीट लाभलं होतं परंतु ऋषी तरेनं फक्त एक सिंगल काढून अनिल डुकले झोन फायर होते त्याला मात्र स्ट्राईकवर आणलं गेलंय. संघाची टोटल आपण पाहिली 70 या आकड्यावर तब्बल मात्र जाऊन पोहोचले गेले. 61 धावांवर अनिल डुकले खेळत असताना यावेळेस ऑन साइडला आणखीन स्मॅच केला. मैदानाच्या आतमध्ये जणू की हायलाइटचा सामना दर्शवला जातोय की काय. अनिल डुकले म्हणतोय जाओ और काली गेंद को ढूंढ के लाओ. वाह क्या बात है अनिल डुकले. बघा 2 बॉल आणि 2 षटकार आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहिलं ना तर इथे 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. यस 3 बॉलचा खेळ झालाय. कारण की पहिला चेंडू आपण पाहिला तर नो बॉल आला होता. फ्री बॉलवर एक सिंगल आणि बॅक टू बॅक आपण पाहिले तर 2 षटकार देखील पाहायला मिळाले. बघा 3 बॉल 3 षटकार जर केला तर या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर पवन सौरा यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यानंतर सय्यदभाई टेलर यांच्याकडून देखील 300 रुपयाचे टोटल 600 रुपयाचे कॅश प्राइज. आणि त्यानंतर यावेळेस देखील आणखी नशिबानं दिले 7 आणि यावेळेस चेंडू सरळ निघून जातोय. बाईकच्या स्वरूपामध्ये सीमारेषा पार पलीकडे आला एक नशिबाचा चौकार.
पाहायला मिळतात. कारण की इथे ना थोडंसं आपण पाहिलं तर वाकडी बसवलेली टीम कडून ऋतिक जाधवची गोलंदाजाची थोडीशी कमतरता आपल्याला जाणवते. अनिल डुकलेने यावेळेस मॅच केलाय. ज्या ठिकाणी फिल्डर सतीश मोर कुठली चुकी करत नसताना गुड कॅच कॅली केलाय आणि फलंदाज अनिल डुकले गॉन. जर का पाहिले ना तर गुरोडा किंग संघाच्या टगआउट मध्ये अनिल डुकले करिता टाळ्यांचा कडकडाट होतोय. तब्बल धावफलकावर अनिल डुकलेच्या नावावर आपण पाहिलं तर 67 धावांची इनिंग पाहायला मिळाली आणि संघाला तब्बल आपण पाहिलं तर 80 धावांवर मात्र नेऊन पोहोचवले गेले. यावेळेस सागर आल्याच पावली विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बॅक टू द पविलियन आणि इथे सागर धानबा गोल्डन डकचा शिकार म्हणून ठरला जातोय. सागर गॉन. बघा सागर धानबा आपण पाहिला तर नुकताच बाद झाला आणि सागर धानबा बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सागर गोहे बघा शेवटचा षटक आहे. लॉक षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि ते हाताळण्याकरिता आकाश भेडगा. धाव फलकावर धाबा एकंदरीत आपण पाहिलं तर 80 धाबा आहेत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जर का आपण चेंडू हाताला गेलाय आकाश भेडगाना टांगा पलटी आणि घोडा फरार या सिच्युएशन मध्ये हा ट्रॅकर बॉल हाताला आणि चेंडू सरळ आपण पाहिलं तर अविनाश पवार याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना बघा ऋषी तरी आपण पाहिलं तर एका बाजूने प्रथमतः सिंगल डबल धाबा घेतल्या. पावलांचा वापर केला होता. यावेळेस गेंद और बल्ले का सही संपर्क गेंद को भेजा सीधा स्टँड आणि ऋषी तरेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. फलकावर आपण एकंदरीत पाहिल्यात बघा सर्व प्रेक्षक राजांचा आणि खेळाडूचा प्रश्न पडलाय की 100 धाबा होतील का. यावेळेस जाव गेंद को ढूंढ केला आणि इथे आपल्या डगआउट मध्ये चेंडूला पाठवलाय. ऋषी तरेच्या बॅट मधून सलगच्या याही वेळेस दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची टोटल एकंदरीत आपण पाहू शकताय जाऊन पोहोचले गेले 92 रन्स ऑन द बोर्ड. बघा आपण पाहिला 87 पर्यंत ना हाय स्कोर होता परंतु आतापर्यंत आपण पाहिला तर 92 हा हाय स्कोर आहे. हॅट्रिक आली तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि इथे ओ माय गॉड सतीश मोरला चकमा देऊन चेंडू फरार. बाला पवार यांच्याकडून जर का 3 बॉल 3 षटकार आले ऋषी तरे तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि 3 बॉल 3 षटकार आले देखील. इथे बक्षिसांचा वर्षाबा केला जात आहे आणि संघाची टोटल आपण पाहिली जाऊन पोहोचले गेले 98 धाबा. 4 बॉलचा खेळ झालाय. अजून देखील येणारे 2 चेंडू बाकी आहेत. ऑन साइडला यावेळेस मॅच केलाय या साधने सन्माननीय मिलिंदजी तरे
यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर 500 रुपयाचं बघा 102 धाबा फलकावर जॉईन केल्यात. शेवटचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटच्या बॉलवर ऋषित तरे किती धाबांचे मजल मारू शकतो बघा. 87 धावा आपण फलकावर पाहिल्या होत्या, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं अनिल डुकलेने काय विस्फोटक इनिंग केली. याही वेळेस षटकार आणि या षटकाराच्या बढतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचले 108 वर आणि विजयाकरिता 109 धावा. म्हणजे इथे मैदानाच्या आतमध्ये गुरोडा किंग 11 संघानं यंदाच्या हंगामामध्ये 2026 मध्ये इतिहास रचलाय की प्रथम 87 धावा होत्या, परंतु त्या 87 धावांना ओव्हरटेक केला आणि 108 धावांचा हाय स्कोर आपल्याला सामना पाहायला मिळतोय आणि विजयाकरिता 109 धावांचं टार्गेट सेट केलंय ते वाकडी बसवलेले संघाविरुद्ध. बघा म्हणजे इथे फलकावर धाबा आपण पाहिल्या ना, पहिल्या ओव्हर मध्ये 12, दुसऱ्या ओव्हर मध्ये 13, तिसऱ्या ओव्हर मध्ये 22 आणि चौथ्या ओव्हर मध्ये 14 आणि पाचव्या ओव्हर मध्ये देखील 14 आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हर मध्ये 28 धाबा. चला आदरणीय सन्माननीय मी विनंती करतो रवी गणेशकर की रवी गणेशकर सर आपण आपल्या शुभस्य आदरणीय सन्माननीय राकेशजी पाटील मानप्रम गोवाडे यांचाही देखील आपण करणार आहोत यथोचित मान आणि सन्मान मुख्य व्यासपीठावर. किच राकेशजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. धन्यवाद राकेशजी पाटील साहेब. चला डगआउट मध्ये जर का आपण पाहिलं तर वाकडी बसवलेली टीम कडून थोडासा सन्नाटा पसरला असेल की यावेळेस ओपनिंग देखील चेंज केली जाईल का, कारण की खऱ्या अर्थानं मी नुकताच उल्लेख केला होता मैदानाच्या आतमध्ये की ऋतिक जाधव जर का ज्यांच्याकडे गोलंदाज असताना बघा एवढ्या धाबा आल्या नसत्या. धाबा बनवायच्या 109 धाबा बघा 109 धाबा चेस करायच्या तुम्हाला. तत्पर वाकडी बसवलेली टीम देखील आपण 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे आहेत. बघा सर्व तमाम क्रिकेट रसिक मायबापांना षटकार आणि चौकार पाहायचे होते आणि जे देखील आपण पाहिलं तर सर्व तमाम क्रिकेट रसिक मायबाप या STMPL चा 9व्या हंगामाचा इथे एन्जॉय करत असताना त्यांनाही देखील आपण पाहू शकता की आजच्या दिवसामध्ये फायनल डे आहे आणि फायनल डेच्या दिवसामध्ये तेही देखील इथे पोहोचले गेले आहेत. त्यांचंही देखील आपण करूयात सहर्ष सहर्ष स्वागत. चला टीम वाकडी बसवलेली विनंती असेल की थोडीशी घाई करा, बॅटर पाठवायच्यात मैदानाच्या आतमध्ये. अनिल डुकलेला आपण पाहिलं तर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून भूमिकेत असलेला खेळाडू. सदुसष्ट धावांची इनिंग. बघा कमिटीचा जो स्ट्रिक वॉर्निंग आहे सर्व खेळाडूंना की आपले STMPL चालू असताना जेणेकरून दुसऱ्या खेळाडू म्हणजे आपल्या खेळाडूंना दुसऱ्या दौऱ्याकरिता जाऊ नका. जर का असे खेळाडू आढळल्यास ज्या खेळाडूंना 2 वर्ष बंदी म्हणून घातली जाईल अशी प्रशांत गुवारी यांची वॉर्निंग आपल्याला पाहायला मिळते. भले आपण मैदानाच्या आतमध्ये सागर धानबा बॉलिंग ट्रॅकवर
अविनाश पवार आणि इथे पहा अविनाश पवार देखील दर्शवलंय कि मैं भी कोई कम नहीं हूं, मैं भी अच्छी तरह से बल्लेबाजी करना जानता हूं। आणि अविनाश पवार ने देखील कॉटन कोऱ्या करकरीत बॉलवर ठोकलाय षटकार। का नाम तो सुना था, अविनाश पवार जो आने वाला ही था आणि पहिल्या बॉलवर षटकाराने इथं स्वागत केलंय ते मैदानाच्या आतमध्ये सागर धानबाचं। नेक्स्ट बॉल यावेळेस ऑन साइडला याही वेळेस फ्लॅट केलाय आणि इथे बघा मैदानाच्या आतमध्ये जर का आपण पाहिलं तर अविनाश पवार शांत थांबणार नाहीये, कारण की जे आलेलं अनिल डुकलेचं वादळ त्याही पेक्षा जबरदस्त वादळ आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं नुकत्याच आपण वादळ घोघावताना पाहिलं, परंतु इथे अविनाश पवार नावाच्या सुनामी लाटा आल्यात। 2 बॉल 2 षटकार 12। ज्या ठिकाणी अनिल डुकलेला बीट करा, चेंडू वेगावर स्वार करतोय राहुल दापसी, त्यालाही बीट केला आणि चेंडू सरळ निघून जातोय ऑन द कार्पेट, सीमारेषा पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4। अविनाश पवार प्रतिस्पर्धेला उत्तर देत असताना की पहिली बारी तुम्हारी थी ना, तो अब बारी सागर धानबा हमारी है। 3 बॉल आणि 16 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात। अविनाश पवार इज ऑन फायर, यावेळेस ऑन साइडला वा काय फिल्डिंग पाहायला मिळते, सुपर फिल्डिंग। बघा ज्या ठिकाणी अविनाश पवारनं काढलेला गॅप खऱ्या अर्थानं पण विराट कोहलीची देखील आठवण करून दिली होती। ऑन साइडला खूप सुंदर फटका खेळला होता, परंतु ज्या ठिकाणी फिल्डरचं बॅकअप बघा, जर का फिल्डरचं बॅकअप आलं नसतं ना तर चेंडू हा देखील सीमारेषा पलीकडे गेला असता। एक सिंगल आली, एक सिंगल आल्यानंतर संघाची टोटल आपण पाहिली एकंदरीत 17 वर आहे। अजित पाडेराच्या बॅट मधून यावेळेस काय कलात्मकतेचा स्ट्रोक पाहायला मिळतोय। आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक राजा का थांबलेत आणि प्रेक्षक राजांची मन जिंकली जातात या मॅच मध्ये। खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा एसटीएमपीएलच्या हंगामामध्ये तुम्ही फायनल डे ची मॅच पाहण्याकरिता थांबताय ना, मग प्रेक्षक राजांना देखील ज्या प्रकारची सामने हवी होती ना ती सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। वा काय फटका पाहायला मिळतोय, 5व्या बॉलवर देखील षटकार आलाय आणि षटकार आल्यानंतर संघाची टोटल 23 वर आहे। एका बाजूने अजित पाणेर आहे, याही बेलेस ऑन साइडला चांगला फटका, ज्या ठिकाणी अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय। बघा पहिल्याच ओव्हर मध्ये रिझल्ट काय दिलाय तर वाकडी वसुर्ली टीमनं आणि 24 धावा फलकावर ठोकल्यात। बघा तुम्ही ठोकल्या होत्या ना त्या 12, परंतु आम्ही इथे फलकावर धावा ठोकूत ना, म्हणजे पहिल्या ओव्हर पासून सुरुवात केली 24 धावा। कारण की या 2 खेळाडूंवर मदार आणि दारोमदार असेल। एका बाजूने अविनाश पवार आहे तर अजित पाणेरा। बघा खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर ही खूप मोठी नावं आहेत। त्यानंतर अनिल डुकले देखील येतोय बॉलिंग ट्रॅकवर। दुसऱ्या षटकाची सुरुवात होते, कारण की इथे ना 109 धावा पार करायच्यात। 108 धावा बनवल्या त्या गुरुडा किंग संघानं आणि विजयाकरिता जर का आपण पाहिलं तर 109 धावा बनवायच्यात। बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकताय तर अनिल डुकले येतोय। बघा षटक जर का आपण पाहिलं तर हे देखील पॉवर प्लेचं आहे, त्याच्या विपक्षात आपण पाहू शकताय पावलांचा वापर केला होता। बेस्ट वरचे बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। जस्ट व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय आणि व्हाईट बॉल आल्यानंतर संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली 25 वर जाऊन पोहोचले, 25 धावा। बघा प्रथम बॅटिंग करत असताना फलकावर धावा जर का आपण पाहिलं तर गुरुडा किंग 11 संघानं फलकावर 108 धावा ठोकल्यात आणि 109 धावांचा पाठलाग करायचा आहे। आणि 109 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पहिल्या 24 धावा फलकावर खर्च केल्या। सागर धानबा सारखा गोलंदाज महागडा ठरलाय आणि त्यानंतर अनिल डुकले येतोय बॉलिंग ट्रॅकवर। हा देखील चेंडू आपण पाहिला तर सलगचा दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय। बघा अनिल डुकलेवर ना थोडंसं प्रेशर पाहायला मिळतंय। जेव्हा अनिल डुकले बॅटिंग करत होता ना तेव्हा अनिल डुकलेवर प्रेशर नव्हता, परंतु इथे केलेली सुरुवात म्हणतात तर वेल बिगिनिंग इज हाफ डन। सुरुवात कशी असावी तर मैदानाच्या आतमध्ये दर्शवली जाते।
अविनाश पवार आणि अजित पानेरा. फटका फसलाय ज्या ठिकाणी ऋषी तरे कुठली चुकी करत नसताना अनिल डुकलेनं फर्स्ट विकेट काढले आहे आणि फलंदाज बाद गॉन. वेलकम बॅक. सतीश मोर येतोय बॅटिंग स्टॅन्डवर. बघा अजित पानेरेला आपण पाहिलं तर थोडासा लेग कटरचा चेंडू हाताला गेलाय. कारण की इथे अनिल डुकलेला आपण पाहिलं की 2 वाईड हाताळले पण तो त्यानंतर विकेट काढणार हे कॉन्फिडन्स वाढलं होतं. आल्यास पावली यावेळेस थोडीशी उछाल देखील प्राप्त केले गेले होते. बघा अविनाश पवारच्या जोडीला तुम्हाला थांबावं लागेल. इथे अजित पानेरा चांगली साथ देत होता परंतु ज्या ठिकाणी अजित पानेराला आपण पाहिलं तर बाद झाला आणि बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण सतीश मोरला देखील पाहू शकताय की तोही देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. धाव फलकावर धावा फक्त 26 आहेत. बघा याच प्रकारच्या सतीश मोर 2 चेंडू अनिल डुकरेनं हाताळले होते वाईट आणि त्यानंतर अजित पानेराचा विकेट देखील काढला होता. ते खरं तर मैदानाच्या आतमध्ये ना अनिल डुकलेला आपण पाहतोय क्वालिटी पेस गेंदबाज म्हणून ज्याची सातत्याने ओळख आहे. यावेळेस ऑन साइडला बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढला आहे. हा देखील आपण पाहिलं तर डॉट बॉलची संख्या होते. बघा 3 बॉलचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि 3 बॉलच्या समाप्ती एकेरीस धाव फलकावर धावा एकंदरीत आपण पाहतोय 27 धावा आहेत. सुरुवात तर चांगली आहे. ऑन साइडला गल्लीच्या रिझर्व मध्ये ऋषी तरी आहे तत्पर मग इथे चुकी होणार नाहीये आणि त्यानंतर विकेटचा पतन होत आहे. फलंदाज बॅक टू द पविलियन गॉन. नक्कीच या मॅच करिता आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय विजयजी तरे साहेब हे देखील उपस्थित झालेत. पीडीएपीएल चे अध्यक्ष म्हणून ज्यांना आपण पाहतोय मी विनंती करतोय एसटीएमपीएल चे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रशांतजी गुवारी आपण आपल्या शुभ हस्ते विजयजी तरे सरांचा देखील यथोचित मान आणि सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावर मात्र करणार आहोत. नक्कीच विजयजी तरे साहेब या पण पीडीएपीएल चे अध्यक्ष म्हणून आपल्याला पाहायला मिळतात आणि एसटीएपीएल चे अध्यक्ष प्रशांत गुवारी यांच्या शुभ हस्ते त्यांचं देखील केलं जात आहे स्वागत. बघा 2 षटकांचा खेळ संपलाय 31 धावा आहेत धाव फलकावर आणि त्यानंतर मी विनंती करतोय की राजेश हाडल आपण आपल्या शुभ हस्ते परेश पाटील मान फ्रॉम नंडोरे आणि त्याचबरोबर विजय तरे सरांना देखील आपण पाहतोय की पालघर असोसिएशनचे अध्यक्ष साहेब म्हणून देखील आहेत आणि त्यानंतर पंचायत समिती सदस्य म्हणून आहेत माजी सदस्य यस मी विनंती करतो पापू राऊत सर आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय परेश पाटील सरांचं यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर करणार आहोत.
नक्कीच आदरणीय सन्माननीय देबा बजे सर यांच्याकडून आपण पाहतो एसटी अंपलच्या 90 हंगामाकरिता रोख रक्कम देणगी स्वरूपामध्ये आपण पाहिले तर 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे देबा बजे साहेब. धन्यवाद आपले देखील खूप खूप धन्यवाद असतील. ऑन साइडला चेंडूला स्मॅश केलाय. बोलूयात आपण मॅचच्या दिशेने. इथे तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. सागर धनबा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. बघा म्हणजे सागर धनबाला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या अनिल डुकलेना. आणि त्यानंतर पुन्हा सागर धनबा बॉलिंग ट्रॅकवर येतोय. इथे 2 बॉलमध्ये फक्त 2 सिंगल दिल्यात. जे यावेळेस जर का पाहिलं तर अविनाश पवार थोडासा दबाव महसूस करतोय की ज्याच्या साथीला आपण पाहिलं तर पार्टनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये पोहोचला होता. अजित पानेरा बाद झाला. यावेळेस पॅडवरचा बॉल आणि त्याला मात्र स्मॅश केलाय आणि चेंडू सरळ निघून जातोय. स्टँड ऑन डिलिव्हर. अविनाश पवारच्या बॅट मधून षटकार आलाय आणि षटकार आल्यानंतर संघाची टोटल एकंदरीत आपण पाहू शकताय 40 धावा. मैदानाच्या आतमध्ये अविनाश पवार जोपर्यंत आहे तत्पर धाबा होतील. धाबा मी करेन असा आत्मविश्वास अविनाश पवारचा दर्शवते मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ झालाय. बाची टॉपेज आणि महत्वाचा फलंदाज कारण की ज्या ठिकाणी लारा आहे चुकी होणार नाहीये. गुड कॅच कॅरी. फलंदाज महत्वाचा भाग बाद होतोय. अविनाश पवार बड़ी मछली फंस गई जाल में. गॉन. मी विनंती करतोय की दिनेश दादा आपण आपल्या शुभ हस्ते लखू गोवारी मॅन फ्रॉम बेलगाव यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. नक्कीच आपण व्यासपीठावर पाहतोय की लखू गोवारी सर मान फ्रॉम बेलगाव त्यांचा देखील यथोचित मान आणि सन्मान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर. दिनेश सुतार यांच्या शुभ हस्ते मात्र केला जात आहे. धावफलकावर धाबा आपण पाहिलं तर 40 आकडा स्टॉप झालाय. यावेळेस सतीशच्या बॅट मधून आल्या लोकेशच्या बॅट मधून आल्या काय फटका खेळला आणि चेंडूला लँडिंग केलाय. सरळ स्टँड ऑन डिलिव्हर. षटकार 6. याही वेळेस बॅक टू बॅक लोकेशच्या बॅट मधून आपल्याला 2 बॉल 2 षटकार पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा आपण पाहिलं तर हाईट फॅक्टर नो चेंडू करिता आपण पाहिलं तर षटकारानंतर संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर धाव फलकावर धाबा एकंदरीत आपण पाहू शकता जाऊन पोचल्या गेल्या त्या 52 धाबा. खऱ्या अर्थानं महेंद्रसिंग धोनीच्या कारकिर्दी आपण मध्ये पाहिलं तर
432 रिव्ह्यू घेतले होते आणि त्या 432 रिव्ह्यू मध्ये फक्त 8 रिव्ह्यू ज्यानं गमावले होते. एक कुल कॅप्टन म्हणून आपण पाहिला, म्हणून त्याला दुसरं नाव जर का पाहिला तर DRS. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्मानी आपल्याला पाहायला मिळतात. विजयजी तरे सरांकडे आम्ही माईक सुपूर्द करतोय की सर तुमचं 2 शब्द STMPL च्या हंगामा 9व्या मध्ये मनोगत आपण व्यक्त करणार आहोत. 2 शब्द. धन्यवाद. आदिवासी कला क्रीडा मंडळ मनोर विभाग आयोजित या प्रीमियर लीगचे वर्ष पर्व 9व जे मला वाटतं या आपल्या पालघर तालुक्यामध्ये म्हणावं लागेल तर हा मनोर म्हणावा लागेल तर मनोर विभागाने प्रथमतः हीच प्रीमियर लीग चालू केली असं म्हणायला काय हरकत नाही. कारण त्यानंतर मला वाटतं गावोगाव आणि पाड्यापाड्यामध्ये प्रीमियर लीग चालू आहेत. तर मी या मनोर विभागाचं अभिनंदन करेन की त्यांनी 9 वर्ष लगातार 9 वर्षामध्ये कुठेही खंडित न होता, काही मला वाटतं 1-2 वर्ष काही मंडळाकडे काही त्यांची म्हणजे आर्थिक बाजू म्हणावी लागेल की काही कारणास्तव त्यांच्याकडे तेवढे ताकद नसताना सुद्धा त्यांनी ही लीग स्पर्धा ही अखंडित ठेवलेली आहे. मी खरोखर मनोर प्रीमियर लीग अध्यक्ष साहेब प्रशांत गोवारी साहेबांचं मी जरा क्षमस्व दिलगिरी व्यक्त करेन की मागे पालघर जिल्हा प्रीमियर लीगला त्यांनी चांगलं सहकार्य केलं होतं, परंतु काही वेळ नसल्या कारणाने आम्ही त्याला आमंत्रण देऊ शकले नाही किंवा आम्ही त्याला फोन सुद्धा करू शकले नाही. गोवारी साहेब मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. आणि या मनोर विभागातले जेव्हा आपण पालघर तालुका लीग चालू केली त्यानंतर चांगले खेळाडू हे खेळताना दिसले. अजूनही उभरते खेळाडू आहेत, परंतु यावर्षी मला वाटतं या विभागातले काही बरेच खेळाडूंनी फॉर्म भरलेले आहेत. मी आज सकाळीच बघत होतो, त्यामध्ये मला एक दोघांनी सांगितलं पाटील म्हणून कोणतरी म्हटलं या विभागातला आहे कोणतरी खेळाडू. मला इथे पाटील म्हटलं, समाजामध्ये पाटील आहेत जसे आपले माजी आमदार राजेश पाटील, त्याप्रमाणेच पाटील म्हणजे आदिवासी समाजामध्ये सुद्धा पाटील आहेत. मी नवोदित खेळाडूंना खरोखर शुभेच्छा देईन की आज दिनेश सुतारसारखा खेळाडू 40+ वाटतं झाला असेल, नाही झाला अजून, 2 वर्ष बाकी आहेत. आणि म्हणजे तुझे खेळाडूच्या वृत्तीने म्हणजे सिनियर खेळाडू आहे, परंतु अजून 40+ झाला नाही. परंतु त्याच्या या मार्गदर्शनाखाली बरेच खेळाडू घडलेले आहेत. आणि जेव्हा बघितले तेव्हा ते आम्हाला जेव्हा भेटले तेव्हा नक्कीच मान सन्मान देत असतात. म्हणून यावर्षी दिनेशचं मी मोठं कौतुक आणि अभिनंदन करेन की यावर्षी तो पालघर जिल्हा लीगमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झालेली आहे. दिनेश तुझं अभिनंदन. आणि तुझ्या या आयकॉन खेळाडू मार्फत संघ निश्चितच फायनलपर्यंत जाऊ, फायनल विजयी हो ही मी अपेक्षा करतोय. आणि मला इथे बोलवून माझा मान सन्मान करून केला आहे त्याबद्दल मी आपले आभारी मानतो. आणि या व्यासपीठावरती सर्व गुरोडा साहेब असतील, आजी माजी सरपंच, विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य जे कोणी उपस्थित असतील त्यांचा मी आभार मानतोय आणि त्यांना शुभेच्छा देतोय. आणि पुढील कार्यक्रमासाठी मला विक्रमगडला जायचे, त्यामध्ये मी इथे थांबतो. जय हिंद, जय आदिवासी, जय जवाहर. धन्यवाद. विजयजी तरे साहेब यांचा आपण मनोगत व्यक्त पाहिलं. बोलूयात आपण मैदानाच्या दिशेने. ते धावफलकावर धाबा एकंदरीत आपण पाहिला तर 56 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि 56 धाबा धावफलकावर आल्यानंतर संघाची टोटल देखील 56 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. कारण की इथे षटक क्रमांक आपण पाहिले तर संपले गेले 4 आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धाबा 56 आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 12. 12 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. इस देणगी स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय प्रशांत घोसाळकर साहेब यांच्याकडून आपण पाहिलं तर STMPL च्या 9व्या हंगामाकरिता 5000 रुपयाची देणगी स्वरूपामध्ये आलेली आहे.
एकदा त्यांच्याकरिता देखील जोरदार टाळ्यांचा मात्र गजर करायचा आहे. प्रशांत घोसालकर साहेब यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 5,000 रुपयाची देणगी. राहुल दापसे आपल्याला पाहायला मिळतोय गुरोडा किंग संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर. 12 चेंडू आणि 53 धाब्यांची गरज आहे. लोकेशच्या बॅट मधून पहिलाच बॉल आणि स्टँड ऑन डिलिव्हर. लोकेशला आपण पाहिलं ना तर लोकेशच्या बॅट मधून काय फटका पाहायला मिळतोय. कारण की शेवटच्या सिच्युएशन पर्यंत मी हार मानणार नाहीये असं दर्शवत असताना षटकार आलाय आणि हा षटकार आल्यानंतर संघाची टोटल देखील आपण पाहिली 62 या आकड्यावर मात्र धाव फलक जाऊन पोहोचलाय. राहुल दापसीचं देखील आपण पाहिलं तर लोकेशनं स्वागत केलंय षटकारानं. थोडासा कमी गतीचा चेंडू हातालाय. कारण की ऍक्शन रिप्ले मध्ये जर का आपण पाहू शकलं ना तर तीच ऍक्शन होती, परंतु ज्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर राहुल दापसीनं चेंडू हाताला करिता पोचला होता. थोडासा चेंडू रिलीज केला स्लो ऑन डिलिव्हरी आणि डॉट बॉलची संख्या होते. बघा लोकेशला आपण पाहिलं तर याही वेळेस लोकेश बसवतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो षटकार 6. बघा लोकेश बसवतला आपण पाहिलं ना तर 5व्या क्रमांकावर आलं. त्याच्या बॅट मधून आपण पाहिले तर 4 षटकार आलेत, फक्त एक सिंगल आहे आणि त्यानंतर 2 धावा देखील पाहायला मिळतील. एकंदरीत आपण पाहिलं तर धाव फलकावर धावा जाऊन पोचल्या गेल्यात 68 या आकड्यावर. बघा गुरुडा किंग संघ देखील म्हणत असेल की 108 धावा ठोकल्या. जर का 108 धावा नसत्या 70 किंवा 60 धावा असत्या ना तर सहजपणे वाकडी बसवलेल्या टीमच्या बॅटरने इथे धावा ठोकल्या असत्या. बाची टॉपेज वाह काय झेल कॅरी केलाय ऋषीला आपण पाहतोय. ज्या ठिकाणी गुड कॅच कॅरी करत असताना लोकेश बसवतच्या खेळीला पूर्ण विराम आणि लोकेश बसवतला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. आकाश भेडगा डिबॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना यावेळेस शॉर्टम पूलचा चेंडू हाताला गेला. चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकावर धाबा एकंदरीत आपण पाहिल्या तर 68 आकड्यापर्यंत धाव फलक मात्र जाऊन पोचले गेलाय. की गोलंदाजांना जर का थांबवलं असताना गोलंदाज जर का महागडे ठरले नसते वाकडी बसवलेली टीमचे तर धाव फलकावर धाबा जास्तीत जास्त आपण 80 प्लस पाहायला मिळाल्या असत्या. ते षटक क्रमांक आपण पाहिलं तर संपले गेलं आहे. 5 आणि 5 षटकांच्या समाप्ती एकेरीस धाव फलकावर धाबा आहेत 68. येणारे 6 बॉल बाकी आहेत. 6 चेंडूने 41 धावांची गरज आहे. ऋषी तरे ते बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला फटका खेळलाय. ज्या ठिकाणी अनिल डुकल्याला आपल्याला पाहायला मिळत होता
झेल कॅरी करण्याकरिता पोहोचला होता, परंतु झेल देखील झालाय ड्रॉप आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर याही बॉलवर आपण पाहू शकताय एक सिंगल. यावेळी सॉन्ग साईडला फटका केलाय, नो मॅच लँड. क्षेत्र खाली पाहिलं होतं आणि त्या खाली एरियामध्ये चेंडू देखील जातोय सीमारेषा पार, पलीकडे चौकार येतोय 4 धाबा आणि या 4 धाब्याच्या बढतीनं संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर 73 धावांपर्यंत मजल मारली टीम वाकडी वसरवली. बघा गुरोडा किंग संघाला आपण कमीत कमी धावांवर जर का रोखलं असतं तर वनतर्फी सामना मात्र झाला नसता. अनिल डुकले झेल खाली आणि यावेळेस अनिल डुकलेनं काय झेल कॅरी केलाय, फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पविलियन आकाश बेडगा याला परतावं लागतंय, विकेटचं पतन, फलंदाज बाद. दीपक पारधी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव फलकावर एकदा पाहायला मिळते. 4 बॉल आणि 74 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ इथे शेष राहिलाय. पॅडवर चेंडू देखील जाऊन आदळला होता. हा देखील आपण पाहिला तर लेग पाईच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय एक सिंगल येते. सिंगल आल्यानंतर संघाची टोटल आपण पाहिली तर 75 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. शेवटचा बॉल आहे ऋषित तरे, याला देखील आपण पाहू शकताय एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. जबरदस्त त्याने देखील बॉलिंग आणि बॅटिंग देखील केली. हा देखील चेंडू आपण पाहिला तर सरळ निघून जातोय. विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय राहुल दापसे याच्या हातामध्ये डॉट डिलिव्हरीची संगता होते. गुरोडा किंग 11 संघाला आपण पाहिलं तर एक दणदणीत आणि खणखणीत विजय प्राप्त केलाय. बघा अर्ध्या तासाचा ब्रेक म्हणून असेल आणि त्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत मॅचला. चला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जर का आपण पाहिला तर नो डाऊट मिस्टर अनिल डुकले यांच्याकडे जातोय. 23 बॉल आणि 67 धावा धाव फलकावर जॉईन केल्या गेल्यात. आणि